आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फ्रंट लाईन वरती आहेत. आणि अजून एक सांगतो, हा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर, अरुणजी कांबळे, विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत. या सगळ्यांच्या विचारानं, शांत डोक्यानं, गाव कुसाबाहेरचा कारू नारू बलुता अलुता भटके विमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी 93-94च्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं, अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं, तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत. ते आपले 2 शब्द तुमच्या समोर बोलतील. साहेब बोला. प्रकाश आंबेडकर बोलतोय. आरक्षण दिलं आणि आता हे मिळालेलं आरक्षण टिकवणं ही आपली सगळ्यांची असणारी एक जबाबदारी मी अगोदर पासून असणारा गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका. तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागितलं तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल. ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच व्हायला पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाचं ताट हे ओबीसीलाच व्हायला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. शासन जे आहे हे भांडणं लावणारं शासन आहे एवढं आपण असताना लक्षात घ्या. मागच्या 2 वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी असताना पळवाट काढली. काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट, साताऱ्याचं गॅजेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना कुठली समजा आणि त्यांना असणारं सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे. माझी सर्व ओबीसी बांधवांना असताना विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण असताना लक्षात घ्या. आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं असणारं आरक्षण वाचू शकतं. आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे, मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला तुम्ही कुणबी म्हणून संबोधावं. आता जो GR काढलेला आहे त्या संदर्भात 2001 साली औरंगाबाद खंडपीठ, मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याचे जज मारले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी असलेला निर्णय दिला की सर्व सरसकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा सरळ कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. परंतु जबरदस्ती करून असलेला निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे. हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार, रस्त्यावरती उतरावं लागणार, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील. तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग. हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करतो आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला असणारा मुसलमान बदमाश झालेला आहे
काय म्हणते की इथला मुसलमान बदमाश झालेला आहे, आमच्या पाठीमागे उभं राहून या देशाला आपण वाचवलं पाहिजे. या देशामध्ये मुसलमान अगोदरही होते, याच्या नंतरही राहा. आपल्या अधिकाराचं काय हा त्याच्याप्रमाणे धरून चालू की मुसलमान बदमाश झाले असं धरून चालू. भारतीय जनता पक्षाने काय केलं, त्यांचा लढा मुसलमानाच्या विरोधात होता, एवढंच्या विरोधात होता. यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी परिस्थिती आहे. दाखवतात मुसलमानाचा बागुलबुवा आणि अधिकार ओबीसीचे काढतात अशी परिस्थिती आहे. जेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे, तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला. आता आरक्षणवादी कोण, इथला असताना ओबीसी आहे, एसटी आहे, एसटी आहे, याच्यातला नाही मिळाला तर मुसलमान सुद्धा आपल्याला चालेल, त्याचा तो आपल्या विरोधात झाला. परंतु आता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, निरामी मराठीचे सत्तेमध्ये बसलेले आहेत, त्यांना आम्ही मतदान देणार नाही. तुमचा काळ पाहता तुम्हाला जवळचा आहे, लांबचा आहे, कुठला आहे, नाही. आम्ही आमचे अधिकार आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी मराठ्याला मतदान देणार नाही. ही भूमिका आपण अंतर्गत त्या ठिकाणी घेतली पाहिजे. ही जर भूमिका घेतली तर आम्ही जे आता 80 साली प्रयत्न करू आणि किमान 1990 साली सत्तेमध्ये बसलो, जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षणवाद्याला द्याल, ही भूमिका आपण द्याल आणि ते अंमल कराल ही अपेक्षा आम्हाला आणि मी आपली असताना सदा घेतो. नमस्कार.